नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण शिकणार आहोत जावास्क्रिप्ट स्ट्रिंग मेथड्स. आपण जावास्क्रिप्ट स्ट्रिंग टाईप आपण पाहिलेला होता, पण स्ट्रिंग टाईपचे काही मेथड्स आहेत ते आपण आज बघूया. मित्रांनो, स्ट्रिंगला मॅनिपुलेट करण्यासाठी भरपूर प्रकार आहेत. जसे की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगची आपल्याला लेंथ काढायची असेल तर लेंथ नावाची त्याची प्रॉपर्टी असते. जर पर्टिक्युलर इंडेक्सवर एखादा कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर आपल्याला जर चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मेथड्स आहेत. त्याच्यानंतर स्ट्रिंगचे आपल्याला तुकडे पाडायचे असतील, एखादी जावास्क्रिप्ट आहे तर फॉर एक्झाम्पल आता ही जावास्क्रिप्ट नावाची स्ट्रिंग आहे, तर जावा आणि स्क्रिप्ट अशा मला दोन स्ट्रिंग बनवायचे आहेत त्याच्यामधनं, ते सुद्धा पॉसिबल आहे. त्याच्यानंतर दोन स्ट्रिंग आहेत त्याला कॉन्कॅट करायचं असेल, जसं की जावास्क्रिप्ट स्ट्रिंग मेथड्स. आता हे तीन स्ट्रिंग आहेत, त्या तिन्ही स्ट्रिंगला कॉन्कॅट करून मला एखादी सिंगल स्ट्रिंग जर बनवायची असेल तर ती सुद्धा पॉसिबल आहे. तर एक एक करून आपण सगळ्या मेथड्स आज बघूया. चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर चला तर वळूया विज्युअल स्टुडिओ कोडकडे. जावास्क्रिप्टमध्ये स्ट्रिंग मॅनिपुलेशनसाठी भरपूर मेथड्स आहेत. तर आपण एक स्ट्रिंग इथे डिक्लेअर करूया. त्या स्ट्रिंगचं नाव इथे तुम्ही स्ट्रिंगच्या व्हेरिएबलचं नाव देतो str इज इक्वल टू लर्न लिफ्ट. तुम्ही बघू शकता इथे मी लर्न लिफ्ट आपल्या चॅनलचं नाव दिलेलं आहे. तर पहिली आहे स्ट्रिंग लेंथ. तर वॅर length लेंथ इज इक्वल टू str डॉट लेंथ. जर मी आता हे डॉट लेंथ जर मी कन्सोल लॉग केलं तर काय होईल आपण बघूया. इन्स्पेक्ट करतो मी. इन्स्पेक्ट केल्यावर हा कन्सोलचा विंडो जो आहे तो ओपन होतो. तुम्ही बघू शकता इथे. याला मी थोडं झूम करतो. तुम्ही बघू शकता स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती 10 आहे. तर याच्यामध्ये एक खासियत याची अशी आहे की स्ट्रिंगमध्ये हा जो स्पेस आहे, हा स्पेस सुद्धा तिथे हा कॅल्क्युलेट केला जातो मित्रांनो. हा स्पेस सुद्धा तिथे कॅल्क्युलेट केला जातो. त्याच्यानंतर दुसरी आहे कॅर ॲड. तर कॅर ॲड जो आहे, ठीक आहे, तर कॅर ॲड जो आहे तिथे आपल्याला इंडेक्स द्यावी लागते. बघूया आपण या पर्टिक्युलर इंडेक्सला कोणता कॅर आहे. तो कॅर इक्वल टू str डॉट कॅर ॲट. तर इथे आपल्याला जी पोझिशन आहे ती पोझिशन द्यावी लागते. तर फॉर एक्झाम्पल आपण आता जी पोझिशन आहे ती चालू होते 0 पासून. तुम्ही इथे बघू शकता 0 बेस्ड इंडेक्स्ड आहे. कॅरेक्टर जर आपल्याला पाहिजे असेल तर स्पेसिफिक इंडेक्स आपल्याला तिथे द्यावी लागते. तर आता मला हा ई सर्च करायचा आहे, ठीक आहे. तर मला 1 ही तिथे जे मला इंडेक्स आहे ती इंडेक्स मला 1 द्यावी लागेल. त्याच्यानंतर मी जेव्हा सेम तुम्ही पाहू शकता, मी जेव्हा इथे कन्सोल लॉग करतो तर कन्सोल लॉग केल्यानंतर मला इथे ई दिसलेले आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा ई मला शोधायचा होता आणि त्याची इंडेक्स आहे 1. तर हा ई मला इथे मिळालेला आहे. त्याच्यानंतर तिसरी मेथड आहे कॅर कोड ॲट. तर मला इथे कॅर कोड या पर्टिक्युलर इंडेक्समध्ये जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचा मला कॅर कोड पाहिजे, ठीक आहे. तर मला इथे 1 देतो. तर ईचा जो कॅर कोड आहे तो ईचा कॅर कोड इथे आपल्याला भेटणार आहे. तर कॅर कोड जो असतो मित्रांनो, कॅर कोड जो असतो तो प्रत्येक कॅरेक्टरला एक कोड असतो, ठीक आहे. तर कॅर कोडची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच प्रत्येक कॅरेक्टरची, किंवा लिंक्स जे आहेत जिथे तुम्ही जाऊन ते कॅर कोडची लिस्ट पाहू शकता, ती लिंक पण मी तुम्हाला देईल. तुम्ही बघू शकता ईचा जो कॅर कोड आहे तो आहे 69. सेम आपल्याला जर एचा पाहिजे असेल कॅर कोड तर आपण इथे 2 घेऊया. तुम्ही पाहू शकता एचा जो कॅर कोड आहे ते 65 आहे. तर अशा पद्धतीने आपण कॅर कोड सुद्धा त्या स्ट्रिंगच्या एखाद्या कॅरेक्टरचा आपण शोधू शकतो. त्याच्यानंतर आहे
स्ट्रिंग ॲट, ठीक आहे. तर स्ट्रिंग ॲट काय करते, इथे जो आहे हा इंडेक्स बेस्ड आहे, बरोबर आहे. तर इंडेक्स बेसमध्ये सेम आहे, जसं आपण कॅर ॲड केलेलं आहे सेम तसंच स्ट्रिंग ॲड सुद्धा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता कॅर ॲट, मी घेतो इथे व्हेरिएबलचं नाव, तर str डॉट ॲट, ठीक आहे. तर इथे सुद्धा आपल्याला एक इंडेक्स बेस द्यावा लागतो, हे सुद्धा आपल्याला स्ट्रिंग रिटर्न करतं. तर मी इथे सुद्धा इंडेक्स देतो 1 आणि मी इथे कन्सोल लॉग करतो याला सुद्धा, या कॅर ॲटला इथे मी घेतो. तुम्ही बघू शकता ई आहे, सेमच आहे कॅर ॲट आणि सॉरी, हा कॅर ॲट आणि ॲट हे दोन्ही सारखेच वर्क करतात, याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. ही जी ॲट नावाची मेथड आहे ही इंट्रोड्यूस नवीन केलेली आहे, न्यूली इंट्रोड्यूस्ड आहे. सुरुवातीला कॅर ॲटच यूज होत होती, तर ही ॲट जी आहे ही सुद्धा नवीन इंट्रोड्यूस केलेली आहे. पण ही जी जुनी मेथड आहे ती डेप्रिकेट केलेली नाही आहे, ती तशीच आहे. तुम्ही आयदर ही यूज शकता किंवा ही सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर आहे जी मेथड आहे, समजा आपल्याला काय, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपण स्ट्रिंगचे पार्ट सुद्धा करू शकतो. तर पार्ट कसे करायचे, समजा आता हे स्ट्रिंग आहे, लर्न आणि लिफ्ट आहे, तर त्याला वेगळं कसं करायचं, तर त्याच्या काही मेथड्स आहेत. पहिले आहे स्लाइस मेथड. तर स्लाइसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, स्टार्ट इंडेक्स द्यावी लागते, त्याच्यानंतर एंड इंडेक्स द्यावी लागते, ठीक आहे. जसं तुम्ही अरेला स्लाइस करता इंडेक्स बेस्ड, सेम तसंच आहे स्ट्रिंगला सुद्धा तुम्ही स्लाइस करू शकता. तर वेअर स्लाइस स्ट्रिंग इज इक्वल टू str डॉट स्लाइस. आता इथं मला स्टार्ट नंबर द्यावा लागतो, स्टार्ट नंबर इंडेक्स देतो मी 0, त्यानंतर एंड जो इंडेक्स आहे आता 0 1 2 3 आणि 4, तर मला लास्ट इंडेक्स जो आहे तो 4 द्यायचा आहे, जेणेकरून हा पहिला जो शब्द आहे तो प्रिंट झाला पाहिजे, जो लर्न आहे, लर्न नावाचा शब्द तो प्रिंट झाला पाहिजे. तर तुम्ही इथे बघू शकता LERN हा लर्न नावाचा जो कीवर्ड शब्द आहे तो इथे प्रिंट झालेला आहे. का, तर आपण काय केलेलं आहे, स्लाइस केलेलं आहे, स्लाइस्ड आउट, ठीक आहे. तर स्लाइस्ड आउटमध्ये सुरुवातीची इंडेक्स आणि एंड इंडेक्स दिल्यानंतर ती पर्टिक्युलर जी स्ट्रिंग आहे ती स्लाइस होते. त्याच्यानंतर आहे सबस्ट्रिंग मेथड एक आहे. सबस्ट्रिंग मेथडचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता. सबस्ट्रिंग मध्ये पण सेम आहे, जे स्लाइस करते, स्लाइस जसं वर्क होते सेम तसंच सबस्ट्रिंग सुद्धा वर्क होते. तर सबस्ट्रिंग जे आहे ते नावानेच आपल्याला कळते, ठीक आहे, की एक सबस्ट्रिंग आहे, म्हणजे एक छोटी स्ट्रिंग आहे जी आपण घेतलेली आहे स्ट्रिंगमधून. जर मी या सबस्ट्रिंगला आता इथे कन्सोल लॉक केलं, तर कन्सोल लॉक केल्यानंतर तुम्ही बघू शकता सेम हा शब्द प्रिंट झालेला आहे, लर्न, ठीक आहे. तर दोन्हीचं वर्किंग जे आहे ते सेम आहे. त्याच्यानंतर आहे दुसरी मेथड आहे अपर केस आणि लोअर केस. आता हा जो शब्द आहे, हा लर्न किंवा ही जी स्ट्रिंग आहे ही आता सध्या अपर केसमध्ये आहे, तर मला हिला लोअर केसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कसं करू शकतो, तर वॅर लोअर केस स्ट्रिंग, बरोबर आहे, त्याच्यानंतर str डॉट टू लोअर केस, ठीक आहे. तर ही टू लोअर केस जर मी केलं, टू लोअर केस केल्यानंतर सेम आहे, जेवढी काही स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग आपली लोअर केसमध्ये आपल्याला दिसेल. तुम्ही इथे बघू शकता जी स्ट्रिंग आहे ती लोअर केसमध्ये झालेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सेम आहे अपर केस, तर या स्ट्रिंगला अपर केस मी करू शकतो, सेम आहे, याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. फक्त जी मेथड आहे त्या मेथडचा फरक आहे, इथे टू मला अपर केस घ्यावं लागेल. टू अपर केस घेतल्यानंतर जी स्ट्रिंग आहे ती मला टू अपर केसमध्ये इथे दिसेल, जशी स्ट्रिंग आहे तशी, बरोबर आहे. ते अशा प्रकारचं आहे. त्याच्यानंतर कॉनकॅट आहे, जसं आपण अरेला कॉनकॅट करतो सेम तसंच आहे. आता मी इथे दुसरी एक स्ट्रिंग घेतो, वॅर str
वन नावाची. त्याच्यानंतर इथे आता मी स्ट्रिंग देणार. ठीक आहे, अपलिफ्ट युअरसेल्फ. तर आता ही जी स्ट्रिंग आहे, इथे मी आता इथे एक आणखी एक टाकतो, अँड नावाचा एक अँड असा शब्द टाकतो. त्याच्यानंतर लर्न लिफ्ट अँड अपलिफ्ट युअरसेल्फ. ठीक आहे, तर ही सगळीच्या सगळी स्ट्रिंग जी आपल्याला आहे ती प्रिंट होईल. तर कसं, तर आता मी इथे where कॉन्कॅटिनेटेड स्ट्रिंग, ठीक आहे, कॉन्कॅटिनेटेड स्ट्रिंग आहे ते str1 डॉट कॉन्कॅट. मी काय करू शकतो, str1. तर str डॉट कॉन्कॅट str1 केल्यानंतर इथे आता मी कन्सोल लॉग करतो याला. कन्सोल लॉग केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्ण जो शब्द आहे तो शब्द इथे प्रिंट होईल, लर्न लिफ्ट अँड अपलिफ्ट युअरसेल्फ. तर आता लिफ्ट आणि अँडच्या मधामध्ये थोडा स्पेस आहे, तर आपण काय करू शकतो, याला स्ट्रिंग प्लस इक्वल्स टू एक स्पेस ॲड करू. त्याच्यानंतर आता बघूया काय होतंय. एक मिनिट, या स्ट्रिंगला मी आता एक स्पेस इथे अपेंड करतो. कॉन्कॅट केल्यावर ते स्पेस निघून जाते, कारण की त्याच्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल. इथे जे स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला एक स्पेस इथे द्यावा लागतो. स्पेस दिल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता लर्न लिफ्ट अँड अपलिफ्ट युअरसेल्फ. तर लिफ्ट आणि अँडच्या मधामध्ये एक स्पेस आलेला आहे. ठीक आहे, तर हे झालं कॉन्कॅटिनेशन, म्हणजे दोन स्ट्रिंगला कॉन्कॅट करणं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे बघा ट्रिम, ट्रिम स्टार्ट आणि ट्रिम एंड. हे तीन मेथड्स आहेत. त्याच्यानंतर आता पहिली आपण मेथड बघूया ट्रिम काय असते ते. तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे दोन स्पेस दिलेले आहेत, इथे सुद्धा दोन स्पेस दिलेले आहेत. तर आता मला काय करायचं आहे, स्पेस काढून टाकायचे आहेत, किंवा स्ट्रिंगमध्ये जे काही सुरुवातीला किंवा शेवटी जे स्पेस आहेत ते दोन्ही मला एकाच वेळेस काढायचे आहेत. तर मी इथे करतो ट्रिम स्ट्रिंग इज इक्वल टू str1 डॉट ट्रिम. ठीक आहे, आता मी ट्रिम केलं आणि त्याला कन्सोल लॉग जर मी केलं तर तुम्ही बघू शकता हे दोन्हीकडला जो स्पेस आहे तो स्पेस निघून जाणार. ठीक आहे, हा स्पेस हा निघून गेलेला आहे. परंतु आता मला काय करायचं, सुरुवातीचा स्पेस ठेवायचा आहे, फक्त शेवटचा स्पेस काढायचा आहे. तर त्या केसमध्ये मी काय करू शकतो, त्या केसमध्ये एकच आहे. इथं मी करू शकतो राईट ट्रिम स्ट्रिंग. इथं मी मेथड आहे डॉट ट्रिम एंड. ठीक आहे, तर ट्रिम एंड मी केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कन्सोलमध्ये सुरुवातीचा स्पेस जशाच तसा दिसतोय आपल्याला. ठीक आहे, परंतु शेवटी काही स्पेस नाहीये. ठीक आहे, तर हे झालं ट्रिम एंड. त्याच्यानंतर आणखी एक मेथड आहे ट्रिम स्टार्ट. ट्रिम स्टार्ट मध्ये कसं असतं, सुरुवातीचा जो स्पेस आहे तो स्पेस काढला जातो. ठीक आहे, लेफ्ट ट्रिम्ड स्ट्रिंग. इथे मी कन्सोल लॉग करतो. तुम्ही बघू शकता सुरुवातीचा स्पेस निघून गेलेला आहे, परंतु हे शेवटी स्पेस आहे, दोन स्पेसेस आहेत. का, तर आपण फक्त सुरुवातीचा स्पेस जो आहे तो काढलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एक मेथड आहे पॅडिंग. ठीक आहे, तर पॅडिंग मध्ये काय असतं, दोन मेथड्स आहेत. एक पॅड स्टार्ट नावाची असते आणि एक पॅड एंड नावाची असते. तर ही काय करते, हे आपल्याला काय करायचं आहे की काहीतरी एक स्ट्रिंग जी आहे ती आपल्याला पॅड करायची. तर पॅड म्हणजे कशी, आता एखादी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग आपल्याला डायनॅमिकली अपेंड करायची आहे सुरुवातीला किंवा शेवटी. तर ते कोणत्या पद्धतीने, ठीक आहे, तर सुरुवातीला आपण काही एक स्ट्रिंग जी आहे ती सुद्धा आपण अपेंड करू शकतो, किंवा जी शेवटी असते ती सुद्धा अपेंड करू शकतो. तर कोणत्या पद्धतीने ते आपण आज बघूया. तर मी एक तिसरी स्ट्रिंग घेतो इथं, where str2 इज इक्वल टू, ठीक आहे,
आता इथे मी काय केलंय, या str2 ला ही 5 व्हॅल्यू दिली आहे, पण ती ॲज अ स्ट्रिंग म्हणून दिली आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ही जी डबल कोट्समध्ये आहे त्याच्यामुळे हा नंबर जरी असला तरी हा झाला स्ट्रिंग. ठीक आहे, तर str2, तर str2 ला मला पॅड करायचं. ठीक आहे, तर where padded string इज इक्वल टू, ठीक आहे, str2 डॉट पॅड स्टार्ट. ठीक आहे, तर पॅड स्टार्टला इथे मला द्यावी लागणारे नंबर, म्हणजे किती वेळा मला जी समोरची स्ट्रिंग आहे, तर दुसरा पॅरामीटर जो आहे तो स्ट्रिंग आहे, तर किती वेळा ती स्ट्रिंग जी आहे ती पॅड करायची आहे मला. पॅड म्हणजे ती रिपीट करायची. ठीक आहे, तर आता 2 वेळेस मला जो 0 आहे, 0 नंबर आता इथे मी जी 0 नावाची जी स्ट्रिंग आहे ती मी इथे टाकतो. तर 2 वेळा मला जी 0 नावाची स्ट्रिंग आहे ती अपेंड करायची आहे मला या स्ट्रिंग 2 ला, म्हणजेच या 5 ला. तर याचं आपण कन्सोल लॉग मध्ये कसं दिसते ते बघूया आउटपुट. ठीक आहे, तर जेव्हा मी याला सेव्ह करेल तुम्ही बघू शकता हे 2 वेळेस जी स्ट्रिंग आहे ही ऍड झालेली आहे. एक सेकंड, ते समजा मी 3 वेळेस जर घेतलं, इथे कसं आहे माहिती आहे का, स्ट्रिंग टू पॅड करंट स्ट्रिंग विथ, अँड इफ द स्ट्रिंग इज टू लॉंग इट विल बी ट्रंकेटेड अँड लेफ्ट मोस्ट पार्ट विल बी अप्लाइड. ठीक आहे, बरोबर आहे. तर इथे रिपीट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता इंडेक्स -1 होते इथे. ठीक आहे, तर सुरुवातीला जर मी इथे फॉर एक्झाम्पल समजा 4 व्हॅल्यू दिली आहे. ठीक आहे, 4 व्हॅल्यू जे आपण दिलेली आहे ही जी व्हॅल्यू आहे ही शेवटची जी स्ट्रिंग आहे तिला पकडून असते मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल मी इथे ही 3 इंडेक्स दिलेली आहे, तर या 3 इंडेक्समध्ये हे काय करतं, सुरुवातीला हे 3 इंडेक्स आपलं सॉरी 3 इंडेक्सच्या जागी हा 0 जो आहे तो अपेंड करायला जातो, परंतु तिसऱ्या इंडेक्सला हा 5 आहे, तर त्याच्यामुळे तो अपेंड करत नाही. जर मी इथे स्पेस दिला तर काय होते बघूया आपण. तुम्ही बघू शकता स्पेस जो आहे तो सुद्धा एक कॅरेक्टर म्हणून इथे कन्सिडर केला जातो, त्याच्यामुळे त्याने एक इंडेक्स पुन्हा कमी केली, कारण की त्याला एक एम्प्टी स्पेस इथे मिळालेला आहे, त्याने ऍड करणं बंद केलं किंवा पॅड करणं बंद केलं, तर त्या पद्धतीचं. ठीक आहे, तर सेम आहे, पॅड एंड पण आहे. तुम्ही इथे बघू शकता इथे एंडिंगला पॅड होतं. ठीक आहे, पॅडेड स्ट्रिंग ॲट स्टार्ट. ठीक आहे, पॅडेड स्ट्रिंग ॲट स्टार्ट आणि पॅडेड स्ट्रिंग ॲट एंड. ठीक आहे, तर इथे आपण काय करूया, पॅड एंड करूया. ठीक आहे, तर पॅड एंड केल्यानंतर काय होतं, आता इथे स्पेस मी दिलेला आहे, तर स्पेस मला काढावं लागेल. तर तुम्ही इथे बघू शकता ही 005 आणि 500. ठीक आहे, टोटल काउंट काय झाला इंडेक्सचा, म्हणजे टोटल जी लेंथ झाली स्ट्रिंगची इथे किती झाली, 3 झाली. ठीक आहे, या 2 झिरोला पकडून आणि ती ऑलरेडी एक जी स्ट्रिंग आहे 5 तिला पकडून टोटल लेंथ झालेली आहे 3. तर ही टोटल लेंथ आपण तिथे देऊ शकतो. त्याच्यानंतर या 2 मेथड झालेल्या आहेत, पॅड एंड सुद्धा आपण घेतलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एक मेथड आहे मित्रांनो स्ट्रिंग नावाची, टू स्ट्रिंग नावाची. तर ही भरपूर खूप ठिकाणी यूज होते. तुम्ही जेव्हा रिअल कोडिंगला तुम्ही सुरुवात करसाल, हे शिकून जेव्हा तुम्ही जॉबला वगैरे लागसाल, रिअल कोडिंगला सुरुवात करसाल, तेव्हा टू स्ट्रिंग नावाची आता जी मेथड मी दाखवणार आहे ही खूप यूज होते आणि मी सुद्धा भरपूर वेळेस ही यूज करतो. तर आता मी एक स्ट्रिंग घेतो, where num इज इक्वल टू, इथे मी देतो 1 2 3. ठीक आहे, तर हा व्हेरिएबल झाला आहे नंबर टाईप, तर याला मला स्ट्रिंग करायचं आहे. ठीक आहे, तर where नंबर टू स्ट्रिंग, नम टू स्ट्रिंग इज इक्वल टू नंबर नावाचा आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे, तर याला टू स्ट्रिंग मला करता येतं. ठीक आहे, तर याला मी टू स्ट्रिंग केल्यानंतर जेव्हा मी याला कन्सोल लॉग करतो तेव्हा याच्या भोवताली आपल्याला
हे दिसतात, काय म्हणतात त्याला, जर जर मी याला टू स्ट्रिंग केलं तर हा याचा जो टाईप आहे तो टाईप आता होतो स्ट्रिंग. तर तुम्ही इथे बघू शकता num2str याचा टाईप जो आहे तो स्ट्रिंग आहे. आणि जी टू स्ट्रिंग मेथड आहे ही आपल्याला काय रिटर्न करते, ही स्ट्रिंग रिटर्न करते. ठीक आहे, स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ द ऑब्जेक्ट. आणि ही जी स्ट्रिंग मेथड आहे फक्त स्ट्रिंगलाच यूज होत नाही, तर ही जी स्ट्रिंग मेथड आहे ही स्ट्रिंग मेथड अरेला सुद्धा यूज होते किंवा ऑब्जेक्टला सुद्धा यूज होते. आपण मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर आता याच्यानंतर एक मेथड आहे रिपीट नावाची, तर ती आपण बघूया. या लर्न लिफ्टला आपण रिपीट करूया. ठीक आहे, तर आता मी ते व्हेरिएबल घेतो रिपीटेड स्ट्रिंग. ठीक आहे, रिपीटेड स्ट्रिंग इज इक्वल टू str डॉट रिपीट. ठीक आहे, तर किती वेळा मला रिपीट करायची, तर 2 वेळा मी याला रिपीट करून आपण बघूया. कन्सोल डॉट लॉग रिपीटेड स्ट्रिंग. ठीक आहे, तर तुम्ही इथे बघू शकता, जेव्हा मी याला ब्राउझरमध्ये तुम्हाला दाखवेल तर ही जी रिपीटेड स्ट्रिंग आहे तुम्ही बघू शकता, लर्न लिफ्ट आणि लर्न लिफ्ट ही 2 वेळेस रिपीट झाली. इथे तुम्ही नंबर वाढू शकता, 3 वेळेस सुद्धा याला रिपीट करू शकता. तर ही झालेली आहे बघा 3 वेळेस लर्न लिफ्ट आणि लर्न लिफ्ट. तर कधी कधी काय होतं की तुम्हाला एखादा टेक्स्ट जो असतो तो रिपीट सुद्धा करावा लागतो. तर त्या केसमध्ये जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट तुम्हाला रिपीट सुद्धा करता येतं. आता मला काय करायचं की एखादी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग मधला एक शब्द आहे, त्या शब्दाला मला रिप्लेस करायचं आहे दुसऱ्या शब्दाने. ठीक आहे, डायनॅमिकली. तर कसं, तर ते त्याच्यासाठी काय आहे, str डॉट रिप्लेस ही मेथड आहे. तर रिप्लेसमध्ये आपल्याला एक सर्च व्हॅल्यू द्यावी लागते. सर्च व्हॅल्यूमध्ये कसं, आता आपल्याला तर माहिती आहे की इथं ही स्ट्रिंग आहे, तर या स्ट्रिंगमध्ये आपण एक सर्च व्हॅल्यू देऊया. सर्च व्हॅल्यू म्हणजे जे एक स्ट्रिंगचा पार्ट राहतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे आपण देऊया लिफ्ट अँड एज्युकेट युअरसेल्फ. ठीक आहे, आता या लिफ्ट नावाचा जो शब्द आहे, त्या लिफ्ट नावाचा शब्द जो आहे तो या लिफ्ट अँड एज्युकेट युअरसेल्फ नावाच्या या सेंटेन्सने रिप्लेस होणार. तर मी आता जर याला कन्सोल लॉग केलं, रिप्लेस्ड स्ट्रिंग, तुम्ही इथे बघू शकता लर्न लिफ्ट अँड एज्युकेट युअरसेल्फ. ठीक आहे, तर हे जे लिफ्ट नावाचा जो शब्द आहे त्या शब्दाला आपण काय केलंय, लिफ्ट अँड एज्युकेट युअरसेल्फ या स्ट्रिंगने आपण त्याला रिप्लेस केलेलं आहे. तर या सगळ्या काही अशा भरपूर मेथड्स आहेत. त्याच्यानंतर आहे बघा एक रिप्लेस ऑल नावाची मेथड आहे. ठीक आहे, तर रिप्लेस ऑल मध्ये कसं असतं, जिथं जिथं त्या पर्टिक्युलर शब्दाचा इन्स्टन्स त्याला मिळेल तिथे तिथे तो रिप्लेस करत जाईल. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल इथे मी हे केलेलं आहे, एक सेकंड. आता लर्न लिफ्ट किती वेळेस आहे, लिफ्ट लर्न किंवा लिफ्ट हे आहे 2, 3 आणि 4. 4 ठिकाणी दोन्ही शब्द आहेत. तर दोन्ही शब्दापैकी एक शब्द आपण रिप्लेस ऑल करूया. ठीक आहे, रिप्लेस्ड ऑल स्ट्रिंग. ठीक आहे, इज इक्वल टू str डॉट रिप्लेस ऑल. तर रिप्लेस ऑल मध्ये आपल्याला या लिफ्टला लिफ्ट अँड एज्युकेट युअरसेल्फने याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे. ठीक आहे, तर रिप्लेस केल्यानंतर कन्सोल लॉग मध्ये बघूया आपण काय येते ते. तुम्ही इथे बघू शकता लर्न लिफ्ट अँड एज्युकेट युअरसेल्फ, त्याच्यानंतर लर्न लिफ्ट अँड एज्युकेट युअरसेल्फ दोनदा, हे तिसरी आहे लर्न लिफ्ट अँड एज्युकेट युअरसेल्फ. त्याच्यानंतर हे चौथं इन्स्टन्स आहे लर्न लिफ्ट अँड एज्युकेट युअरसेल्फ. तर तुम्ही बघू शकता जिथे जिथे त्याला लिफ्ट सापडलेलं आहे त्या लिफ्ट शब्दाला त्याने लिफ्ट अँड एज्युकेट युअरसेल्फला रिप्लेस केलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आहे.
त्याच्यानंतर आपल्याला आता स्प्लिट नावाची मेथड सुद्धा यूज करता येते. कधी कधी काय होतं की एखादी स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला आपल्याला अरेमध्ये सुद्धा कन्वर्ट करायचं असतं. असे खूप काही असे यूज केसेस आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जे काय म्हणतात त्याला, स्ट्रिंग जर एखादी असेल, फॉर एक्झाम्पल आता ही जावास्क्रिप्ट नावाची स्ट्रिंग आहे, तर हिला अरेमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, तर कोणत्या पद्धतीने होईल? तर इथे मी एक स्ट्रिंग घेतो किंवा हा नंबरच घेऊया, या नंबरला टू स्ट्रिंग करून त्याला आपण स्प्लिट करूया. ठीक आहे, तर कोणत्या पद्धतीने ते होईल? तर आता इथे वेअर अरे फ्रॉम स्ट्रिंग, ठीक आहे, इज इक्वल टू नम डॉट टू स्ट्रिंग. मी आधी याला टू स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यानंतर स्प्लिट स्प्लिट नावाची जी मेथड आहे, स्प्लिट नावाच्या मेथडला आपण इथे जर एमटी जे आहे स्पेस, ठीक आहे, जर एमटीने आपण जर स्प्लिट केलं तर इथे तुम्ही बघू शकता बाय डिफॉल्ट जो आहे प्रत्येक इलेमेंट तो एका अरेमध्ये एखाद्या पर्टिक्युलर इंडेक्सला तो शिफ्ट होऊन जाणार. तुम्ही बघू शकता 1 2 3 चा जो झालेला आहे तो अरे क्रिएट झालेला आहे, 1 2 आणि 3. आणि हा अरे जो आहे तो स्ट्रिंग अरे आहे मित्रांनो. ठीक आहे, कारण की आपण त्याला टू स्ट्रिंग मध्ये आधी आपण कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे, स्ट्रिंग अरे. तर याला समजा आपण टू स्ट्रिंग मध्ये जर कन्वर्ट नाही केलं, नम डॉट स्प्लिट डायरेक्ट केलं, तर तुम्ही बघू शकता तुम्हाला एरर येतो, नम डॉट स्प्लिट इज नॉट अ फंक्शन. का? तर हा नंबर जो आहे तो अरे नाही आहे. ठीक आहे, तो स्ट्रिंग असला पाहिजे सुरुवातीला. तर त्याच्यामुळे त्याला आपण स्ट्रिंगला कन्वर्ट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण स्प्लिट मेथडचा यूज केलेला आहे. त्याच्यानंतर स्प्लिटचा आणखी एक व्हेरिएबल आहे, म्हणजे एक प्रकार आहे, म्हणजे जे आपण समजा फॉर एक्झाम्पल आता आपल्याला काय म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये समजा एखादी स्ट्रिंग आहे ज्याच्यामध्ये कॉमाज आहेत, किंवा एखादी स्ट्रिंग आहे ज्याच्यामध्ये हे आहे, समजा फॉर एक्झाम्पल आता इथे लर्न लिफ्ट आहे, स्पेस आहे. ठीक आहे, या प्रत्येक शब्दामध्ये स्पेस आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण काय करूया, str डॉट स्प्लिट बाय स्पेस. ठीक आहे, तर जेव्हा मी याला स्प्लिट बाय स्पेस करेल तेव्हा तुम्ही बघू शकता प्रत्येक शब्दाचा एक अरे झालेला आहे इथे क्रिएट. ठीक आहे, प्रत्येक शब्दाचा एक अरे क्रिएट झालेला आहे. तर आता कधी कधी काय असतं की कॉमा सुद्धा असतो, सेपरेटर्स असतात. ठीक आहे, 1 2 3 4 आणि 5. तर आता str2 जी आहे ती मला कॉमाने सेपरेट करायची आहे, स्प्लिट करायची आहे, आणि स्प्लिट केल्यानंतर एक अरे तो ऑटोमॅटिकली त्याचा मला रिटर्न करेल. तर तुम्ही इथे बघू शकता कॉमाने ती सेपरेट झालेली आहे. ठीक आहे, आणि तिचा जो झालेला आहे तो अरे इथे क्रिएट झालेला आहे. एक सेकंड, इथे मला कॉमा द्यावा लागणार आहे. तर कॉमा दिल्यानंतर ती स्प्लिट होईल कॉमाने, आणि त्याच्यानंतर त्याचा एक अरे तो क्रिएट करेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे एवढ्या सगळ्या ज्या आहेत मेथड्स, संपूर्ण टोटल सगळ्याच मेथड्स मी घेतलेल्या आहेत. आज व्हिडिओ थोडा लेंदी झालेला आहे, पण काही हरकत नाही, व्यवस्थितपणे सगळ्याला समजेल अशा पद्धतीने मी सगळेच मेथड्स घेतलेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा. काही जर कळायला नसेल तर व्हिडिओला तुम्ही कमेंट करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.